आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर तडवी दिनेशजी, जे गेल्या काही वर्षांपासून या कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. बेसिकली रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये त्यांचा हातखंडे असं म्हणायला हरकत नाही, कारण रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स ते जास्त करतात. त्यामुळे आजवरच्या त्यांच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आणि एकंदर या इंडस्ट्रीतल्या काही व्ह्यूज बद्दल आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सो आपण डायरेक्ट गप्पांना सुरुवात करूया. आधी थोडं फ्लॅशबॅक पासून मला सुरुवात करायची. ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मी पण सिव्हिल इंजिनियर बनेन? बरोबर सर. तर कसं आलात या फील्डमध्ये, काय सांगाल? शाळा तर सर गाव माझं इथलं नाही, जळगाव जिल्ह्यातच आहे. हो. नगर देवडा करून गाव आहे, तिथून मी बिलॉंग करतो. हम्म. तिथूनच मराठी शाळेत माझं एज्युकेशन झालं 10वी पर्यंत आणि त्यानंतर जळगावला हायर एज्युकेशन घेण्यासाठी जळगावला आलो. 11th आणि 12th केली. त्याच्यानंतर सर असं एक हे पडलं का मुंबईला गेल्यावरती माझे काही रिलेटिव्ह जे आहे ना सिव्हिल इंजिनिअरिंगला होते. मी म्हणजे त्यांनी व्हिजिट करवली, ते मी तिथं बघितलं काय असतं सिव्हिल इंजिनिअरिंग, बिल्डिंग्स वगैरे हाय राईज बिल्डिंग्स होते. ते झाल्यानंतर एक प्रेरणा भेटली सर. त्याच्यानंतर मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं जळगावला. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला माझा नंबर लागला. तिथून मग मी 2017ला डिप्लोमा पास आउट झाल्यानंतरच मी जॉबला सुरुवात करून दिली आणि मुंबईला मी हिरानंदानी कंपनीला जॉब केली क्या एक बात. वर्ष आणि आणि 1 वर्ष मी रुस्तम जिल्हा वर्किंग केलं. चांगलं. त्याच्यानंतर मी तिथं एक पार्शल लहान लहान कामं घ्यायला लागलो इंटिरियरची. त्यानंतर मग जळगावला शिफ्ट झाल्यानंतर मी इथं स्वतःचं हे सुरू केलं आणि मग 2-3 वर्षानंतर मग मी स्वतःचे प्रोजेक्ट करायला लागलो. आता साधारण मला या फील्डला 6 ते 7 वर्ष झाले एक्सपिरियन्स करून. आज माझे 14 ते 15 प्रोजेक्ट मी केले माझ्याकडनं. बरोबर. म्हणजे असं झालं की मला गंमत वाटली, म्हणजे लोक शिक्षण झाल्यानंतर ऍक्च्युअल याच्या वेळेला साईटवर जातात. हो तुम्ही शिक्षण सुरू करण्याच्या आधीच पहिल्यांदा साईटवर हो. गेलात. बरोबर आहे, पण तिथनं तुम्हाला खरी आवड लागली. हो सर. दुसरं आणखीन एक असं विचारायचं आहे, तुम्ही सांगितलं हिरानंदानी किंवा तुम्ही अशा मोठ्या बिल्डरकडे काम केलं आणि मग जळगावमध्ये हो आलं, पण जेव्हा स्वतःची वैयक्तिक पहिली साईट केलीत हो सर. तेव्हा एक दडपण प्रेशर वेगळं असतं थोडं, की हो पहिली हो. जबाबदारी आपल्यावर बरोबर येण्यामुळे. बरोबर. तर पहिल्या प्रोजेक्टची आठवण काय सांगाल? सर पहिल्या प्रोजेक्टची आठवण म्हणजे मला थोडंसं हे पण वाटायचं. मला हे वाटायचं का थोडा म्हणजे दुसऱ्याच्या साईटवर केल्यानंतर आपल्याला कसं असतो पैशांचा थोडासा हे असतो. बरोबर. आता आपली स्वतःची साईट केल्यानंतर प्रत्येक गोष्टीला बारीकीने बघावं लागायचं मला. मटेरियलसाठी किती पैसे जाणार आहे, हे किती जाणार आहे. पण ते मी करत करत मला पहिली साईट मी कम्प्लीट केली आणि मी स्वतः बघितलं ते कॅल्क्युलेशन करून. जेव्हा साईट कम्प्लीट झाली तर मला एक असं आलं का मी काही पैसे वाचवले माझ्याकडनं. मग मला एक कॉन्फिडन्स आला. मग तिथून मी वाढत वाढत मी सुरू झालं माझं. त्यामध्ये सो आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे, त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही मुंबईत पण काम केले, आता जळगावमध्ये पण काम करताय. तुम्ही दोन्हीकडे कदाचित एक हे फॅक्टर कायम कॉमन बघितला असेल, तो म्हणजे लेबर कामगार आणि त्याच्यात सुद्धा अनस्किल्ड लेबर, अकुशल कामगार. कुशल कामगार आणि अकुशल कामगारांबरोबर काम करताना बऱ्याचदा धोका सुद्धा असतो, कारण त्यांना त्यातली गोष्टी माहित नसतं सर. आणि अशा लोकांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे आणि तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता? सर अनस्किल लेबर आणि स्किल लेबर मध्ये एकच डिफरन्स असतो. स्किल लेबर जे असतात त्यांना म्हणजे एकदा आपण काही गायडन्स केलं तर ते वर्किंग प्रॉपरली करतात आणि अनस्किल्ड लेबर जे असतात ते प्रॉपरली म्हणजे वर्किंग केल्यानंतर पण काही गोष्टी अशा असतात ते थोडंसं नुकसान करून देतात सर कामाबद्दल. इन केस आपण इंटिरियरचं आणि फिनिशिंग वर्क कधी घेतलं आणि प्रॉपरली मेन म्हणजे आरसीसी वर्क जे त्याच्यात स्किल लेबर असणं हे भरपूर गरजेचं असतं सर. बरोबर. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये जास्त काम करता म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्ही कस्टमर कडनं कायम एक वाक्य ऐकलं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आम्हाला बसून द्या. तर पण एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण निर्माण केलेली वास्तू ही दीर्घकाळ चालावी, दीर्घायुष्य व्हावी. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? सर आता कस्टमर जे असतं त्यांना पहिलेच आपण एक अग्रीमेंट करून देतो वर्किंग करण्यापूर्वी की आम्ही हे मटेरियल वापरणार आहे. आणि कस्टमरचं असं असतं की कस्टमर आता जी टेंडन्सी असते लोकांची, ते म्हणतात आम्हाला कमी बजेटमध्ये चांगलं घर पाहिजे आणि त्याच्यात ते क्वालिटी पण बघता, पण ते सर देणं शक्य होत नाही. साधारण भरपूर लोक सांगून देतात आम्ही देऊ, पण ते क्वालिटीचं मटेरियल ते देऊ शकत नाही. इन केस ते स्टील दुसऱ्या कंपनीचे वापरून घेतील जे क्वालिटी वर्क नसतात. त्यांचं ते एफई म्हणजे
जे ग्रेड असतं स्टीलचं ते म्हणजे 500चं वापरू शकता, म्हणजे काही पण भंगारने बनवलेलं जे स्टील असतं ते वापरून घेता. आपण कसं आहे साधारण जे शब्द बोललो आणि आपण काम कधी खराब दिलं त्याच्याने आपल्या मार्केटला पण नाव खराब होतं सर. बरोबर. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे काळजी अशा घेतली वेळेला. पाहिजे. बरं. एक आता पुढचा प्रश्न आहे तो जरा वेगळा आहे याच्यापेक्षा. तर आता म्हणजे तुम्ही मूळचे जळगावचे तुम्ही बरोबर. सुरुवातीला सांगितलं. इतके वर्ष तुम्ही जळगावचं पण एक ट्रान्झिशन बघताय की बरोबर जळगाव सर. कसं बदलतंय बरोबर. आणि स्वतः इंजिनियर आहात म्हणून हा हो. प्रश्न आहे की तुमच्या स्वतःचं एक इंजिनियर म्हणून विकासाचं विजन जर जळगावबद्दल विचारलं तर हो सर. तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे जर आपल्याला जळगावचा सर्वांगीण विकास पुढच्या 15-20 वर्षात बघायचा असेल तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं? सर जळगावला आता मी साधारण मला 12 वर्ष झाले जळगावला यायला, पण मी जळगाव जिल्ह्याचाच आहे. पण सिटीला 12 वर्ष झाले सर. पण जळगावला इन्फ्रास्ट्रक्चर फक्त आपल्या रोडांचं आणि मेडिकल दवाखाने वगैरे जे आहे, ते त्यांचं खूप गरज आहे सर. आणि फक्त रोडांचा सर्वात प्रॉब्लेम जळगावला रोडाची आहे सर्वात जास्त इन्फ्रास्ट्रक्चर. बरोबर. त्यामुळे हे दोन महत्वाचे. तुम्ही महत्वाचे मुद्दा मुद्दे. सांगितला की रोड्सचा जर इन्फ्रास्ट्रक्चर सुधारायचं असेल हो. तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? शासनाने सर रोड जनरली जळगावला जे आहे ना ते वाईड नाही सर, म्हणजे साधारण कंजेस्टेड रोड असतं ना ते ट्रॅफिक जे असतं ट्रॅफिक दिवसेंदिवस जळगावची पॉप्युलेशन पण वाढत चालते. म्हणजे सर रुरल एरिया करून लोक सिटीमध्ये वसताय येऊन. बरोबर. पण त्याच्यामुळे ट्रॅफिक झाल्यामुळे काय असतं रोड असताय ते लहान होऊन जात आहे. तर शासनाने त्यांची काय रोड वाईड झाल्यावरती त्याचं इन्फ्रास्ट्रक्चरवर पण लक्ष घ्यायला पाहिजे. बरोबर. बरोबर. आणि दुसरं आता कन्स्ट्रक्शन मध्ये जसं सिमेंट महत्वाचं आहे तसं स्टील महत्वाचं आहे. तुम्ही आता सांगितलं जर हो. स्टील हलक्या प्रतीचं वापरलं वापरलं तर काय नुकसान होऊ शकतं. हो सर. तर अशा वेळेला तुम्ही स्टील सिलेक्ट करताना काय त्याचे पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे हे वापरलं पाहिजे? स्टील सर, स्टील मध्ये मी साधारण त्यांचा ग्रेड बघतो पहिली गोष्ट, ओके. आणि कंपनी बघतो, कंपनीचा ट्रस्ट बघतो. त्याच्यात कंपनी असते त्यांनी किती सेल आउट केलेले आहे आणि त्यांचं प्रोग्रेस किती आहे त्या वर्षाचा. बरोबर. म्हणजे काय ते कंपनीचं सपोज आपण मी हे भरपूर मार्केटला पण स्टील आलेले सर, जसं काही स्टील असे ते लहान लहान कंपन्या आहेत ते स्वस्त देतात आणि ग्रेड लिहितात FA 500 550, पण ते देत नाही, साधारण ते देत नाही. आणि त्यांचा गेज वगैरे पण असतो आणि लाईट वेट पण असतात. पण जे ब्रँडेड कंपनीज असतात त्यांचं कसं आहे सर, गेज पण प्रॉपर असतो, ग्रेड चांगला असतो आणि क्वालिटी आणि फ्लेक्झिबिलिटी ही चांगली असते, हे मी बघतो. अच्छा, त्यामुळे हे दोन महत्वाचे मुद्दे. पण मग आयकॉन स्टील यापूर्वीच्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही वापरलंय का आणि कसा होता अनुभव? आयकॉन स्टील सर मी एक सुपरविजनची साईड घेतलेली होती, साधारण G+7 होती ती. तर त्याच्यात आम्ही आयकॉन युज केलेलं होतं. तर आयकॉनची फ्लेक्झिबिलिटी आणि क्वालिटी ही आम्हाला चांगली आवडली. मग तेव्हापासून मी आयकॉन मध्येच गेलो. साधारण 2-4 वर्ष मी आयकॉनच वापरली. आतापर्यंत मी लहान पण प्रोजेक्ट करतोय रो हाऊस वगैरे, पण त्याच्यात पण मी तेच वापरतो. आयकॉनच वापरतो. ओके. दुसरं असं विचारायचं आहे, आता आपण आयकॉनवरनं विषय निघालाच आहे, तर तुमचा एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट जर सांगायचा झाला तर कुठल्या प्रोजेक्टचं नाव डोळ्यासमोर येतो जो जास्त तुमच्या हृदयाच्या जवळ आहे, जो करताना जास्त मजा वाटली, अभिमान वाटला की चला आपल्या हातून हा प्रोजेक्ट घडला? हो सर. जळगावला एक साईट आहे सर, वासुकमल विहार करून, आपल्या खोटेनगरला. तो प्रोजेक्ट करताना म्हणजे साधारण मला हे चांगला वाटला. ती साईट म्हणजे आतापर्यंत मला आवडतेच. त्याच्यासारखी साईट मी केलीच नाही सर जुनात कधी. पण काय वैशिष्ट्य होतं त्या साईटमध्ये? त्या साईटमध्ये सर क्वालिटी पण होतं आणि वर्किंग जे आहे ते आम्ही एकदम म्हणजे मनाने वर्किंग केलेलं आहे त्या साईटला. प्रोजेक्ट होता तो? हो, मोठा प्रोजेक्ट होता. 48 फ्लॅट्स होते त्याच्यात, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट होता. ओके. यामध्ये आणि असा एखादा प्रोजेक्ट जेव्हा करताना काहीतरी अडचणी आल्या, प्रॉब्लेम आले, समस्या आल्या आणि त्या प्रॉब्लेमवर तुम्ही कशी मात केलीत, म्हणजे त्याच्यावर सोल्युशन कसं काढलं, असं एखादा प्रसंग आठवतोय का? हो, मग 3 वर्षा पहिल्याची गोष्ट आहे सर. ती एकतर जळगावला पाऊस पण चालू होता आणि बेसमेंट आम्ही केलेलं होतं. बेसमेंट केल्यानंतर ते बेसमेंटची पडदी जी होती ती म्हणजे हे कोलॅप्स होऊन गेलेली होती आणि त्याच्यात पाणी जास्त होत होतं. त्याच्यात आम्ही फुटिंगचा राफ्ट वगैरेचं स्टील वगैरे सर्व बांधून ठेवलेलं होतं. पण ते डी वॉटरिंग करत करत ते स्टीलला पण आणि ते याला करोजन लागून गेलं होतं. तो प्रोजेक्ट मला आज पण आठवतो. म्हणजे आम्ही साधारण तो राफ्ट महिन्याभराचा पण नाही होता आमचा, त्याला आम्ही 3-4 महिने लावून दिले होते. त्या प्रोजेक्टला थोडंसं मला प्रॉब्लेम आला, पण त्याच्यातनं नवीन शिकायला मिळतं का काय केलं पाहिजे, काय होऊ शकतं. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे या फील्डमध्ये आता तुमच्यासारखेच अजून तरुण यंग इंजिनियर्स येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत, ज्यांचं पहिलंच पाऊल या क्षेत्रात आहे, फर्स्ट स्टेप आहे, तर त्यांना तुम्ही सिनियर म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी?
सर सल्ला असा नाही, सल्ला म्हणजे आपलं पुस्तकातून शिकतो, बरोबर. पण आपल्याला मेन गोष्ट शिकायला भेटते सर साईटवरती. हम्म. साईटवरती आपल्याला सर्वात पहिले शिकायला भेटतं ग्रेड, स्टील आणि सिमेंटच्या बाबतीत माहिती पडते. आपल्याला म्हणजे साधारण स्किल ही डेव्हलप करायला सर टाइम लागून जातो. आपल्या जळगाव जिल्हा असो या महाराष्ट्रात असो, आपण इंजिनिअरिंग करून निघून जातो, पण आपल्या पुस्तकाची नॉलेज जी ना ते साईटवरती कामात येत नाही सर. आपल्याला शिकायला फक्त साईटवरती भेटतं. ऍज अ प्रॅक्टिकल करून आपल्याला माहिती पडतं का आपण काय केलं जीवनात. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं भविष्यात ते समजतं सर. क्या बात. सो हे होते इंजिनियर ताडवी दानेशजी. आणि जसं त्यांनी फार महत्वाचा मुद्दा सांगितला की हे फील्डच आहे प्रॅक्टिकलचं. हो सर. त्याच्यावर रोज साईटवर जावं लागतं, रोज जावं फील्डवर जावं लागतं. हो सर. आणि पुस्तकी नॉलेज तर तुम्हाला पाहिजेच, पाहिजे पण सर. त्याच्याबरोबर जितकं प्रॅक्टिकल नॉलेज घ्याल तेवढं तुमचं स्किल अपडेट होत राहील, तेवढं तुमचं काम चांगलं होत राहील, दर्जेदार काम होत राहील. हो. आणि एकदा तुम्ही चांगलं क्वालिटी काम केलं की तुम्हाला अजून काम मिळत राहील. बरोबर सर. तर पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार की तुम्ही Thank you, आलात त्याबद्दल. आणि भविष्यात सुद्धा अशा उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हो हातून सर. घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू. नमस्ते.